जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा. आदिवासी युवा सेना संघटनेकडून नंदुरबार रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी. नंदुरबार प्रतिनिधी. आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वारास इंडियन रॉबिनहूड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक पश्चिम रेल्वे मुंबई विभाग यांना देण्यात आले. तसेच सदर निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथेही पाठवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासी इतिहास, संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारी वारसांसाठी ओळखला जातो. सातपुराच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला या जिल्ह्याचे अनेक आदिवासी योद्धे, समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक घडवले आहेत. आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि योगदान जपण्यासाठी महान आदिवासी क्रांतिकारकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केलं आहे. जननायक टंट्या मामा भिल हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे महान आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांनी अन्याय, शोषण आणि अत्याचार विरुद्ध संघर्ष करत गरीब, वंचित आणि शोषित जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. गरिबांना मदत करणारा लोकनायक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच त्यांना इंडियन रॉबिनहूड म्हणून संबोधले जाते. नंदुरबार रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असून जिल्ह्याचे प्रमुख प्रवासद्वार मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकांतून ये जा करतात. त्यामुळे स्थानकांच्या मुख्य प्रवासद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्यात आल्यास त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळेल. तसेच देशभरातून येणाऱ्या प्रवाशांना आदिवासी इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती मिळाल्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या भावना व जनभावना लक्षात घेऊन नंदुरबार रेल्वे स्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वारास इंडियन रॉबिनहूड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार असे नामकरण करावे, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे. निवेदन देताना रवींद्र वळवी, शिवदास सोनवणे, सुनील पवार, राजेश ठाकरे, राहुल गावित, चिंचपारा बिलाटी मित्र परिवार नंदुरबारचे दिनेश वळवी, मुकेश ठाकरे, सुखलाल ठाकरे, सचिन ठाकरे, विशाल वसावे, अक्षय प्रधान यांच्यासह आदिवासी युवा सेना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जय टंट्या भिल. नंदुरबार पश्चिम रेल्वेचे प्रबंधक यांच्याकडं आदिवासी युवा सेना आणि इतर आदिवासीच्या सामाजिक संघटनेच्या, समविचारी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मुख्य प्रबंधक यांना एक निवेदन सादर केलं आहे. निवेदनामध्ये संघटनेची मागणी आहे की नंदुरबार या ठिकाणी रेल्वेचं जे मुख्य प्रवेशद्वार झालेलं आहे, या प्रवेशद्वाराला जननायक टंट्या मामा भिल यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. कारण टंट्या मामा भिल हे इंग्रज राजवटीमध्ये त्यांची शौर्यगाथा इंग्रजांच्या लढाईमध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे. आणि एक भारतीय रेल्वे सुद्धा त्यांना पातालपाणी या ठिकाणी त्यांना 2 मिनिटाचा काय वेळ का असेना या ठिकाणी रेल्वे त्या ठिकाणी थांबवून त्यांना एक मानवंदना देते. असे हे रॉबिनहूड टंट्या मामा भिल यांचं नाव नंदुरबारच्या मुख्य प्रवेशद्वाराला देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी आदिवासी युवा सेना आणि सामाजिक संघटना, समविचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि मुख्य प्रबंधक जे आहेत चव्हाण साहेब यांच्याशी एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. तुमचं मागणीचं निवेदन आम्ही आमच्या प्रशासनाकडे पाठवू आणि प्रशासन योग्य ती दखल घेईल, अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. आणि निश्चितपणे आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी टंट्या मामाच्या नावाने मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात येईल, अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय आदिवासी, जय